गाईस आत्ता बघा या भावानी केवढा मोठा माझा काढला बघा, एक नंबर जबरदस्त. व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला मी खास दाखवणार आहे अलिबागची मच्छी आहे. तर चला आज मी आलो आहे अलिबागच्या बीच वरती आणि तिथे आपल्याला खूप सारे बोट आलेले आहेत आणि तिथून मच्छी देखील आहेत बाहेर काढतायत. तसं तो मी तुम्हाला आता दाखवतो. आता आमच्याकडे आहे तिथे मच्छीचे हे बघा आत्ताच जस्ट काढलेले आहेत आणि हा बघा हे ऑक्टोपस, हा ऑक्टोपस आहे हे बघा. आता आपल्याला मिळाला आहे एक ऑक्टोपस. इकडे बघा खूप सारे मच्छी पाहायला मिळते आपल्याला. आणखीन आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे सुरमई मासा, एकदम जबरदस्त 1000 किलोची सुरमई मासा आणलेला आहे. ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. खरंच खूप भारी होणार आहे व्हिडिओ. व्हिडिओला एंडपर्यंत पाहत राहा. नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर चला ती बोट आहे ना, ती बोट आता आपण खाली करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप खूप मासे जास्त आहेत. सगळ्या बोट्स येतात आता आणि इथे मच्छी सगळी खाली केली जाते. आता तिकडे मी तुम्हाला दाखवतो. इकडे जस्ट आता बोट आलेल्या आहेत आणि मच्छी देखील काढलेली आहे त्यांनी. खूप सारे बोंबील, पापलेट किंवा काय काय बघायला भेटते. हे बघा सगळे नऊच झाला तो आमचा ना ह्या लोकांची आपलं नाव पण माहित नाही माशांची. आता आपण बघूत. आणि हे बघा पूर्णपणे याच्यामध्ये ना आता बर्फामध्ये सगळे टाकलेले. आता इथे या खाडीवरती मासे देखील पकडतात. आपण पण त्याच्यामध्ये ट्राय करू, बघूयात मासे मिळतात का. बघा टोल वगैरे मासे सगळे इथे दिसतात आपल्याला. कुठे बघा शिंगाडा मासा पकडला, आणखी एक छोटंसं पकडलं. हे बघा किती सारे शिंगाडे मासे पकडले गळावर. कधीपासून टाकले दादा? मी आत्ताच तुझेच आहेत. अर्ध्या तासामध्ये एवढे उडवले. बुलबुलीत आहे भारी ना. अर्ध्या तासात मित्रांनो दादाने एवढे उडवले. आता आपण आल्यावरती लागतोय की नाही लगेच पाहूयात. आणि इथून दृश्य तर एकदम जबरदस्त आहेत. गाईस आत्ता बघा या भावानी केवढा मोठा माझा काढला बघा, एक नंबर जबरदस्त. हा भावा एक नंबर खरंच बरोबर भेटली. खतरनाक आहे बघा. बघा जस्ट काढला आणि अथर्व आणि एकदम जबरदस्त काम केलं बा. खरंच अथर्वचा लक भारी आहे. तर अथर्व मासा काढलाय अथर्वने पण जास्त. मित्रांनो जस्ट आपण निघालेलो आणि या अथर्वने एक मासा देखील काढला. खरंच खूप भारी मस्त वाटला. वाटत बघत होतो कधी मिळतोय कधी मिळते, एकदा मिळू दे. शेवटी मिळाला लगेच. तर आता या बोटीवरचं जे काम आहे मासे काढायचं ते आपण तेव्हा येऊच लगेच. आणि हे बघा सगळीकडं मच्छीच मच्छी पाहायला भेटते. मित्रांनो आता आपल्या जेवणासाठी बघा आपल्या बहिणीने आपल्याला काय बनवलं आहे. आज आहे स्पेशल म्हणजे पापलेटचा भरता. बरोबर बोललो ना. आता भरत्याची पहिली आपण हा इकडे आहे भरता, पण त्याची पहिली रशी सोडूयात. या पापलेटचं क्रेडिट जातं या दोघांना. एक दीदीला जात आहे आणि आईला. म्हणजे आईने सजेस्ट केलंय कसं बनवायचं आणि दीदीने बनवलंय. नलिनी काकू नलिनी काकू हा असं कर. अरे असं कर असं बस. नंतर तुला तिथे व्हिडिओ बनवताना पण तुला येणार परत. गाईज
वा पापलेट भारी आहे. पापलेट भारी. तुझा रिव्ह्यू काय? दिन्याने पहिला पापलेट खाल्लाय, अर्धा संपला. भारी एकदम. एकदम तुम्ही काय, तुम्ही सुद्धा या जेवायला. बघा पापलेट राहुल नाही आम्ही नॉनव्हेज. चला आता पटापट जेवतो, मला सुद्धा खूप भूक लागली. मला एवढी भाकरी नको आहे. भाकरी त्याला ग्रेव्ही दे सुरमई. बस की मी तुम्हाला बोललो, आपल्याला आत्ता या बोटीमधून खूप सारे मोठे सुरमई पाहायला मिळणार आहेत. तर आत्ता आपल्याकडे त्या आहेत, काढलेल्या आहेत बाहेर, तुम्हाला दाखवतो. ह्या बघा किती साऱ्या मोठ्या सुरमई आहेत. आणि बघा किती मोठी आहे. दिन्या इकडे जरा. ही बघा केवढी मोठी आहे. हा पकड. वाईड अँगल मध्ये सगळ्यात मोठी स्टिक लाव. स्टिक लाव. स्टिक आणले. एवढी मोठी आहे. माझ्या एवढी आहे. खतरनाक एकदम साईज सगळी. आणि आता अजून येतच आहेत ते. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर तिथे आता वजन काटा सगळं चालू आहे. आणि जो माल घेऊन आले, बोटीतून पकडून आले, तो ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा चालला आहे. तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये जाऊन की कसं सगळं आणलं जातं. ते बघा सगळा बर्फ जो आहे तो सगळा तिकडे, कारण की मासे आतमध्ये जेव्हा बोटीतून पकडले त्यासाठी सगळं ठेवण्यासाठी बर्फ यूज केला आहे. आता बोटीचे काढतात कुठून ते दाखवतो मी तुम्हाला. तेव्हा सगळं स्टोरेज याच्यामध्ये आतमध्ये, तिथे आतमध्ये सगळे मासे मोठे मोठे सगळे सुरमई. खूप खूप मोठ्या मोठ्या सुरमई पाहायला भेटतात आपल्याला. आणि हे बघा इकडं वजन केलं जातंय त्यांचं, एक एक सुरमई. खरंच खूपच मोठ्या सुरमई आपल्याला आता पाहायला मिळाल्यात. मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. आणखीन सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय आणखीन किती सारे जास्त मासे सापडले. आणि ही सुरमई आपल्यासाठी, आपण आता हिला घेऊन जाणार आहोत. हे पकड. ठीक आहे. केवढं आहे बघा. कुठे आहे साप? हां पानसाप आहे, मेलेला आहे. हा बघा सुरमई दाखव की बघा किती मोठी सुरमई आहे. जबरदस्त. खरंच खूपच भारी आहे अलिबागला. क्रेझी मच्छी बोला, इथला व्ह्यू बोला, सगळंच एकदम सुपर. काय जवळजवळ 1000 किलोचा सुरमई मासा या बोटमध्ये पकडलेला आहे. जसं की तुम्ही आता पाहिलं, मी तुम्हाला दाखवलं. खूप मोठे मोठे मासे आपल्याला पाहायला मिळाले. आणि फक्त सुरमई होती त्यातली. हे बघा किती मोठा मासा आहे. चला आता एक सुरमई घेऊन आम्ही घरी चाललो. गाइस जैसे की तुम्ही पाहिलात, आम्ही आता सुरमई कटिंग पूर्णपणे करून घेतला. आणि हे आहेत
सुरमई आणि हा आहे इकडे मच्छीचा मार्केट हा बघा. गरबा निघत होता. आणि जसं की आता आपण निघूयात घरी आणि व्हिडिओला एंड करू. बाय बाय.